नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बार्शीत दागिन्यासाठी थरारक खून. भाडेकरूनेच घरमालकिनीचा जीव घेतला. मृतदेह पोत्यात भरून कारमधून विल्हेवाट. बार्शी तालुक्यातील एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. विश्वासू भाडेकरूनेच दागिन्याच्या हव्यासापोटी वृद्ध घरमालकिनीचा खून केल्याचं उघड झालं आहे. सीसीटीव्ही आणि पोलीस तपासातून या प्रकरणाचा थरारक उलगडा झाला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे. बार्शीतील हांडे वस्ती परिसरात राहणाऱ्या गंगूबाई कालिदास गडदे या 73 वर्षीय महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी चांगदेव गोवर्धन पाटील या भाडेकरूला ताब्यात घेतला असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार आरोपीचं शेअर बाजारात मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. हे नुकसान भरून काढण्यासाठी त्याने घरमालकिनीच्या दागिन्यावर डल्ला मारण्याचा कट रचला. 25 मार्च रोजी आरोपीने गंगूबाईंना आपल्या घरी बोलावलं. लिंबू सरबतातून झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर त्या बेशुद्ध झाल्यावर टॉवेलने गळा आवळून त्यांचा खून करण्यात आला. यानंतर आरोपीने मृतदेह काळ्या रंगाच्या पोत्यात भरून कारच्या डिक्कीत टाकून विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे. दरम्यान गंगूबाई बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी दिल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला. फुटेजमध्ये आरोपी गंगूबाईंचा पाठलाग करताना दिसून आला आणि त्यातूनच या खुनाचा उलगडा झाला. या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.